हनुमंत महाबली लंका जला डाली. चैत्र शुद्ध पौर्णिमा म्हणजेच हनुमान जयंती गुरुवार दिनांक 2 एप्रिल रोजी साजरी केली जात आहे. सत्ययुगात श्रीरामांना राक्षसांचा बिमोड करण्यासाठी आपली वानर सेना घेऊन श्रीलंकेत 100 योजनांचा हिंदी महासागर सेतू बांधून पार करावा लागला. आता पावलोपावले रावण, कुंभकर्ण तसेच राक्षस पाहण्यास मिळतात. भले ते जन्माने राक्षस नसले तरी पण कर्माने नक्कीच राक्षसी काम करतात. हनुमंत चिरंजीव आहेत, ज्यांना जगात कुठे ना कुठे त्यांचा अनुभव येतो. अधर्माचा नाश व्हावा व धर्माची पताका कायम फडकत राहावी म्हणून धार्मिक कार्यक्रम राबवले जातात. महाराष्ट्रात रावण कुंभकर्णांची कमी नाही. दिवसा ढवळ्या महिलांचे चरित्र हनन हरण केले जाते. सरकार नावाची यंत्रणा कपाळाला अष्टगंध लावून भोंदूबुवांच्या आश्रमात काळ्या बावल्यांकडून आसुरी शक्ती मिळवण्यासाठी करंगळीचे रक्त शिंपतात. हनुमंतांनी आसुरी शक्तीला आपल्या पायदळीत उडविले. धर्माचे रक्षण व धर्माचा प्रसार हेच महत्त्वाचे कारण आहे. त्यावेळी श्रीरामांना सहकार्य व आज पिडलेल्या नडलेल्या समाजाला न्याय देण्यासाठी महाबली कोणत्याही रूपात येऊ शकतात. मित्रो, हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये सांगा व ॲक्शन मराठी चॅनलला सबस्क्राईब करा.